श्री ओम शांति। जेव्हा आपण प्रवासात निघतो, उन्हाळा असावा आणि अशा वेळेला जात असताना गमत गमत आपण जातोय. वृक्ष आहेत, वृक्षाची सावली अधूनमधून येत असते, हिरवागार प्रदेश आहे आणि मनालाही बरं वाटतं, मनालाही आनंद येतो. त्याच्यानंतर अचानक असा एक प्रदेश सुरू होतो ज्याच्यामध्ये नुसती डोंगर आणि वाळवंट. इकडे तिकडे फिरावं तर काय एखादं झाडही दिसत नाही, एखादी विहीरही दिसत नाही, एखादं बोरही दिसत नाही, एखादं घरही दिसत नाही. आणि मनाला वाटतं की आता आपण परत फिरावं. भयंकर गरम होत असते, समोर काय दिसत असते, मृगजळ दिसत असतात आणि काहीही इथे आधार नाही, काहीही नाही, असा प्रदेश निर्माण होतो. मग तो प्रदेश तसा आहे म्हणून आपण प्रवास सोडून देऊ शकतो का? काय करावं लागतं? काय करावं लागतं? तो जेवढा 2 तासाचा किंवा 3 तासाचा जेवढा प्रदेश आहे किंवा 1 दिवसाचा प्रदेश आहे, तेवढा म्हणून जसं तसं जीवाला धीर देत काय करावं, जावं लागतं. बरोबर आहे ना? तशा तऱ्हेने ग्रंथामध्ये देते काय परिस्थिती. असे काही प्रदेश येतात की ज्या ठिकाणी शिकवणाऱ्याची कसोटी लागते आणि त्याच्यापेक्षा कसोटी कोणाची लागते? स्वतःची. हीच आपण या झंझटमध्ये फसलो. त्याच्यापेक्षा ते काय भागवत कथा बरी आहे किंवा रामकृष्ण हरी जप करणं बरं आहे असं वाटून जातं. तशा तऱ्हेचे हे काही प्रदेश आहेत ज्या प्रदेशामध्ये आपल्याला धीरच धरावा लागतो. काय करावं लागतं? आणि आता नाही समजलं तरी नंतर कधीतरी समजेल, नाही तर त्याच्या पुढे तरी कसं समजेल, नाही तर मग पुढच्या जन्मामध्ये समजेल. असं तरी आपण स्वतःच्या मनाला समजावून घ्यावं लागतं. बरोबर आहे? पण एवढं क्लिष्ट असेल तर मग काय उपयोग आहे शिकून? काय कळत नाही, डोक्यावर चढत नाही, असं म्हणून पाठ सोडणं योग्य होणार नाही. बरोबर आहे ना? कारण हे शिकावंच लागेल. निष्ठ ज्ञान आहे. आम्हाला तर किती मेहनत करावी लागली. 2-2 वर्ष लघु पाठ करायला आम्हाला लागलेली होती आणि त्याच्यानंतर तर्क, त्याच्यानंतर आणखी काय, मग शेवटी उपनिषदं लागली. मग त्या उपनिषदामध्ये सुद्धा खूप कठीण प्रांत आहेत. या सगळ्यामधून आम्ही धैर्याने गेलो, शांतीपणे गेलो, कधी निराश झालो नाही. बस हे देवाचं ज्ञान आहे, आपणाला प्राप्त झालंच पाहिजे. तशा तऱ्हेतला हा एक वैराण वाळवंटासारखा प्रदेश आहे जिथे काहीही आशा नाही. थोडंसं पाणी मिळेल, थोडंसं चहा मिळेल, थोडंसं नाश्ता करूया, असं काहीही नाही. हा प्रदेश आपल्याला उल्लंघून जावाच लागेल. तरी पण मी जेवढं जमेल तेवढं सोपं करून सांगतोय. माझी इच्छा होती की बोर्डावर तुम्हाला सगळं आकृत्या काढून द्याव्या म्हणून, पण तो बोर्ड काढणं आणि तिकडे येऊन फिरणं याच्यामध्ये सगळं विसरलं. आणि आज इतकी सकाळपासून माझ्या पाठीमागे म्हणजे भेट देणारे लोक आले
मुलं आलेत, सगळे आलेत की काही करायला मला वेळच मिळाला नाही. तर पुढच्या वेळेपासून हेच प्रकरण मी तुम्हाला अत्यंत सोपा भाषेमध्ये चित्र काढून हे समजवू शकतो तुम्हाला. हा, धीर धरा. प्रश्न आहे, कार्याची नियुक्ती व अत्यंत नियुक्ती आणि आहे. तिथूनच सुरुवात होत. हा, कल्पिताची निवृत्ती कशी होते याविषयी शंका आणि समाधान, बरोबर आहे. आणि त्याच्याविषयी शंकाकाराचं मत हे आहे की रज्जूचं ज्ञान झालं की त्याच क्षणी सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान हे दोन्ही काय होतात, नष्ट होतात, असं तुम्ही बोललाय. तर हे शक्य नाही आहे. कारण अधिष्ठान ज्ञानाशिवाय जे अधिष्ठान आहे हे अधिष्ठानाशिवाय कल्पिताची निवृत्ती होत नाही. हा नियम आहे. नियम काय आहे? कल्पित पदार्थाची निवृत्ती कशामुळे होते? अधिष्ठान ज्ञानामुळेच होते. आणि रज्जू हे काही अधिष्ठान नाही आहे ना. रज्जू हे काही अधिष्ठान नाही आहे. समजा बरं, दुसरी एक गोष्ट आहे की सर्पाची निवृत्ती झाली, पण सर्पज्ञानाची निवृत्ती कशासाठी होईल? सर्पाच्या ज्ञानाने सर्प निवृत्त झाला तर सर्पाचं ज्ञान निवृत्त कसं काय होईल? कारण कुठलाही सर्पही कल्पित आहे, सर्पज्ञानही कल्पित आहे, बरोबर आहे. तर सर्पज्ञान जर निवृत्त व्हायचं असेल कल्पित पदार्थाचं, तर अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे. तुम्ही फक्त रज्जू सांगतायत, रज्जूचं ज्ञान झालं की मग त्याच्या ज्ञानाने सर्पाचंही काय होतंय, निवृत्ती होती आणि सर्प ज्ञानाची पण निवृत्ती होते असं म्हणतायत. हे तुम्ही म्हणतायत कशाचं? रज्जू हे ज्ञान झालं की सर्प अनिर्वचन आणि सर्प असं ज्ञान जे अचर्यमन, ह्या दोघांची एक साथ निवृत्ती होते. हे जे तुम्ही म्हटलायत ते आम्हाला समजत नाही, पटत नाही. पण रज्जू हा सुद्धा कल्पित अनिर्वचनीय पदार्थ आहे. रज्जू ज्ञान हा देखील कल्पित अनिर्वचनीय पदार्थ आहे. आणि ह्यांची निवृत्ती व्हायची असेल तर अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती झाली पाहिजे. आता तुम्हाला ह्याच्या अगोदर आकृती तुम्ही काढल्या असाल तर बघा. तर त्या ह्याच्यामध्ये जो सर्प निर्माण झालेला आहे ना, 4 पायऱ्या दाखवलेल्या. जो सर्प निर्माण झालेला आहे हा अज्ञानाचा परिणाम आहे. अज्ञानच सर्प बनलेला आहे, बरोबर आहे. आणि हे अज्ञान कोणावर उभं आहे? तर चैतन्यावर आहे. त्या चैतन्याचं नाव ठेवलेलं आहे रज्जू उपहित चैतन्य, बरोबर आहे ना. तर आपण अशा तऱ्हेने शिडी बनवलेली आहे की खाली कोण? रज्जू. त्याच्यानंतर रज्जू उपहित चैतन्य, त्याच्यानंतर त्याच्यावर उभं राहिलेलं अविद्या, अज्ञान. आणि ह्या अविद्येचा परिणाम कोण झालेला आहे? सर्पज्ञान. ही एक आकृती काढली. दुसरी आकृती आपण अशा तऱ्हेने काढली आहे की अंतःकरण
अंतःकरण उपहित चैतन्य, अंतःकरण उपहित चैतन्यामध्ये असलेलं अज्ञान आणि त्या अज्ञानावर आधारलेला कोण आहे? सर्पज्ञान. बरोबर आहे ना? परत एकदा, पहिली शिडी कोण? रज्जू. रज्जूवर कोण? रज्जूच्या घेऱ्यामध्ये आलेलं रज्जू उपहित चैतन्य. त्या चैतन्याच्या आधारावर असणारी कोण? अविद्या. आणि या अविद्येच्या आधारावर असणारा कोण? सर्प. बरोबर आहे? ही एक झाली शिडी. दुसरी इकडे शिडी आपण तयार केलेली आहे, अंतःकरण. अंतःकरण उपहित चैतन्य, त्या अंतःकरण उपहित चैतन्यावर असलेली अविद्या आणि त्या अविद्येवर आश्रित असलेलं सर्पज्ञान. बरोबर आहे? आता तुम्ही सांगितलंय की सर्पाचं विशेष ज्ञान झालं कशाच्या? प्रकाशामध्ये, टॉर्चच्या प्रकाशात, की त्याच क्षणी रज्जूही काय होतोय? निवृत्त होतोय. आणि सर्पही निवृत्त होतो आणि सर्पज्ञानही निवृत्त होतो. दुसरी गोष्ट आहे की सर्पज्ञानाच्या पूर्वी, सर्प एक क्षण असणार आहे ना, है ना? तर सर्पनाश झाल्यानंतर सर्पज्ञानाचा नाश म्हणतो. सर्पज्ञानाचा नाश त्या पूर्वी एक क्षण तरी काय व्हायला पाहिजे? सर्पाचा नाश व्हायला पाहिजे, अगोदर झाला पाहिजे. तर दोन्ही सर्प आणि सर्पनाश हे दोन्ही तुम्ही म्हणता की एकदम होतात, हे एकदम होणारे नाही. कल्पित पदार्थाचा काय? कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानाने होते. तो सर्पज्ञान हा कल्पित पदार्थ आहे आणि ह्या सर्पज्ञानाचा अधिष्ठान आहे कोण? अंतःकरण उपहित चैतन्य. त्याचं ज्ञान झालं तरच सर्पज्ञानाची निवृत्ती होणार आहे. आणि इकडे सर्पाचा नाश व्हायचा असेल तर रज्जू उपहित चैतन्य हा त्याचा काय आहे? अधिष्ठान आहे. हे जर याचं ज्ञान झालं तर काय होईल? सर्प निघून जाईल. बरोबर आहे ना? तुम्ही म्हणतायत काय? रज्जूच ज्ञान होतात क्षणी काय होत आहे? त्या ठिकाणी असलेला सर्प आणि सर्पज्ञान या दोघांची निवृत्ती होते. हे आम्हाला पटत नाही. कारण सर्पज्ञान आणि सर्पज्ञानाचा नाश आणि सर्पाचा नाश हे एका वेळेला होऊ शकत नाही. पहिल्यांदा सर्पनाश झाला पाहिजे, मग काय होईल? सर्पज्ञानाचा नाश होईल. बरोबर आहे? आणि सर्पज्ञानाचा नाश व्हायचा असेल तर त्याचा अधिष्ठान अंतःकरण उपहित चैतन्य याचा नाश झाला पाहिजे, तरच सर्पज्ञानाचा नाश होईल. बरोबर आहे? हे आपण गेल्या वेळेला पाहिलं. आता या ठिकाणी सांगतायत जरा कोणीतरी त्यांना सांगून आलं तर बरं होईल की पाठ चालू आहे. स्वामीजींना इथे यायला लावू नका. इकडे बघा, शंका. रज्जू ज्ञानाने रज्जूचं अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते. रज्जूचं ज्ञान झालं म्हणजे रज्जू उपहित चैतन्य अधिष्ठान चैतन्य याचं ज्ञान होते. आणि तेच चैतन्य काय? कल्पित सर्पाला कोण आहे? अधिष्ठान. म्हणून सर्पाची निवृत्ती होते हे म्हणणं योग्य आहे. परंतु सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण आहे? अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य आहे.
म्हणून ते रज्जू अधिष्ठान चैतन्याहून भिन्न आहे ना. बघा, हा रज्जू आहे, रज्जूवर कोण? रज्जू उपहित चैतन्य आहे. त्या चैतन्यावर कोण आहे? अविद्या आहे. आणि अविद्येवर कोण आहे? सर्प. रज्जूचं ज्ञान झालं, रज्जू झालं, रज्जूचं ज्ञान झालं की रज्जू उपहित चैतन्याचं पण काय होतं? ज्ञान होतं. आणि रज्जू उपहित चैतन्याचं झालं म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झालं. अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणून काय? सर्पाचा नाश होतो. जो कल्पित भ्रमित सर्प आहे त्याचा नाश होतो. पण रज्जू उपहित चैतन्य हे काही सर्पज्ञानाचा अधिष्ठान नाही आहे. सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? अंतःकरण उपहित चैतन्य. दोन खांब, जसं काय कमान तुम्ही लावतात, लग्नाच्या वेळेला कमानी लावतात, त्यावर एक इकडचा खांब होतो, एक इकडचा खांब होतो. तो इकडच्या खांबामध्ये खालची पायरी काय? रज्जू. रज्जू उपहित चैतन्य. त्या उपहित चैतन्यावर राहिलेली अविद्या, त्या अविद्येवर राहिलेला कोण? सर्प. या खांब तुम्ही बघितल्यानंतर खाली अंतःकरण, अंतःकरण उपहित चैतन्य, अंतःकरण उपहित चैतन्यावर राहिलेली अविद्या, अविद्येवर राहिलेलं सर्पज्ञान. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे मान्य आहे की सर्पाचा नाश होतो, अनिर्वचनीय सर्पाचा नाश होतो. किंवा रज्जूचं ज्ञान झाल्याबरोबर रज्जू उपहित चैतन्याचं ज्ञान होतं, अविद्या नष्ट होते. अविद्या नष्ट झाल्यावर त्याच्यावर उभा राहिलेला सर्प पण काय होतो? नष्ट होतो. पण सर्प नष्ट झाला, सर्पज्ञान का नष्ट व्हावं? कारण सर्पज्ञान एक क्षणाला होतं. सर्पचा नाश एक क्षणाच्या आधी होतो आणि सर्प ज्ञानाचा नाश नंतर होतो. सर्पाचा नाश झाला मग सर्प ज्ञानाचा नाश कशाला होईल? सर्पज्ञान सुद्धा कल्पित आहे आणि कल्पिताचं नाश अधिष्ठान ज्ञानाने होतो. आणि त्याचं सर्पज्ञानाचं अधिष्ठान अंतःकरण उपहित चैतन्य आहे. त्याचं ज्ञान झालं आहे ना, तरच आपल्याला काय होणार आहे? सर्पज्ञानाचा नाश होणार आहे. बरोबर आहे. आणि तो सर्पाचा नाश आणि सर्प ज्ञानाचा नाश दोन्ही एका क्षणामध्ये होणार नाही. पहिला कोणाचा होईल? सर्पाचा नाश होईल, नंतर सर्पज्ञानाचा नाश होईल. किंवा तुम्ही जे म्हणताय की रज्जूचं ज्ञान झालं की काय? सर्पाचाही नाश होतो आणि सर्पाचा नाश झाल्यानंतर सर्पज्ञानाचाही नाश होतो. हे काही आम्हाला बरोबर वाटत नाही. कारण कुठल्याही कल्पित पदार्थाचा नाश हा अधिष्ठान ज्ञानाने होतो. हा तुमचाच नियम आहे. आणि हे दोन्हीही नाश, सर्पाचा नाश आणि सर्पज्ञानाचा नाश, हे युगपत म्हणजे एका वेळेला होणार नाही. मग कसे होतील? क्रमाने होतील. बरोबर आहे. रज्जू ज्ञानाने रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि ते चैतन्य कल्पित सर्पात अधिष्ठान आहे म्हणून सर्पाची निवृत्ती मानाने योग्य. परंतु सर्पज्ञानात अधिष्ठान अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य असून ते रज्जू अधिष्ठान चैतन्याहून भिन्न आहे. रज्जूवर जे अधिष्ठान चैतन्य आहे त्याच्यापेक्षा अंतःकरण उपहित चैतन्य हे बिलकुल भिन्न आहे. एक कुठे आहे? बाहेर आहे. आणि एक कुठे? आत आहे. दोन भिन्न आहे. रज्जू ज्ञानाच्या वेळेला रज्जूचं ज्ञान होतं पण साक्षी चैतन्याचं ज्ञान होत नाही ना. रज्जूकडे तुम्ही पाहिला की रज्जूचं ज्ञान होतं, अंतःकरणाचं ज्ञान कशाला होईल? साक्षीचं ज्ञान कशाला होईल? अंतःकरणाचं चैतन्याचं ज्ञान कशाला होईल? होणार नाही. रज्जू पाहिला त्यावेळेला रज्जूचं ज्ञानच होईल, साक्षीचं ज्ञान होत नाही. बरोबर आहे. आणि रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर
त्याच्यावर उभं असलेल्या चैतन्याचं ज्ञान होतं. ते चैतन्याचं ज्ञान झाल्याबरोबर अविद्या जाते. अविद्या झाल्याबरोबर सर्प जातो हे आपणाला मान्य. पण इथे रज्जूचं ज्ञान पण जातं हे तुम्ही म्हणता ते आपणाला मान्य नाही. रज्जू ज्ञानाच्या वेळी साक्षी चैतन्याचे ज्ञान तर होत नाही. मग अज्ञात साक्षी चैतन्य आश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाचा आश्रय कोण? साक्षी चैतन्य. तो अज्ञात आहे. तो सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल? सर्पज्ञानाच्या निवृत्तीस तर साक्षी चैतन्य ज्ञानाची आवश्यकता आहे. कशाला? सर्पज्ञानाच्या निवृत्तीला कशाची जरुरी आहे? साक्षी चैतन्य ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि रज्जूकाली ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान झालं त्या काळामध्ये अंतःकरण उपयुक्त चैतन्याचं साक्षी चैतन्याचं ज्ञान होत नाही. म्हणून एकाच वेळेला रज्जू सर्पाचा नाश आणि एकाच वेळेला सर्प ज्ञानाचा नाश हे शक्य नाही. सर्पाचा नाश होईल कारण अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालंय ना. रज्जू उपयुक्त चैतन्य हे अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाचं ज्ञान होतं म्हणून सर्पाचा नाश होईल. पण इकडे आतमध्ये जे सर्पज्ञान आहे हे सर्पज्ञानाचा नाश का म्हणून व्हावा? कारण सर्पज्ञानाचं जे अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे हा जो आहे त्याचं तर आपल्याला ज्ञान नाही आहे. कारण ज्ञान कोणाचं होत आहे? रज्जूचं आहे. आणि रज्जूच्या वर असणाऱ्या चैतन्याचं ज्ञान होतं. साक्षी चैतन्याचं त्या क्षणाला आपल्याला ज्ञान नाही आहे. पण त्या क्षणाला सर्पज्ञान कसं काय नष्ट होईल? नष्ट होणार नाही हे सांगितलं. आता बघ याचे एक उत्तर असं आहे. तुम्हाला ज्ञान झालं असं ज्या वेळेला आपण म्हणतोय ना. आता हे बघा हे कोण दाखवलं? पंखा. तुम्ही म्हणाला ना हा पंखा आहे तेव्हा हा पंखा हे तुम्हाला झालेलं ज्ञान. पण हा पंखा हे ज्या वेळेला तुम्हाला ज्ञान म्हणताय ज्ञान झालं त्यावेळेला ही वस्तू असावी लागते. कोण? त्याला काय म्हणतात? ते झालं ज्ञान. हा पंखा याला काय म्हणायचं? ज्ञान. आणि या पंख्याचा विषय कोण आहे? तर हा इथे असलेला पंखा. ज्ञान कुठे झालं? तुमच्या अंतःकरणामध्ये झालं. आणि पंखा कुठे आहे? इथे. ज्ञान तिथे, ज्ञानाचा विषय इथे आहे ना. ज्या विषयाचं ज्ञान झालेलं आहे ना त्याचा विषय असलाच पाहिजे. विषय नसेल तर ज्ञान होणार नाही. बरोबर आहे ना. कुठलाही हे ग्लास आहे, हे रुमाल आहे, हा मोबाईल आहे, हे पुस्तक आहे, हे टेबल आहे, हे सगळे विषय. आणि ह्यांचा त्या क्षणाला पाहिल्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये काय होत असतं? हा ग्लास आहे, हे मोबाईल आहे, हे काय आहे, पुस्तक आहे, हा पंखा आहे, हे टेबल आहे, हे आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान आहे. विषय बाहेर आहे आणि ज्ञान कुठं होत असते? अंतःकरणामध्ये होत असते. बरोबर आहे. तर याला जर लपवला किंवा याला घेऊन गेला तर आता इथे ग्लास आहे हे ज्ञान होईल की नाही? का? कारण विषय नाही ना. विषय असला तर ज्ञान होतं, विषय नसला तर ज्ञान होत. ज्ञान होत नाही. नियम काय? व्याप्ती कशी आहे? नियम काय? हा विषय असला तर त्याचं ज्ञान होईल. विषय जर नसला तर त्याचं ज्ञान होणार नाही. हे काय? हा नियम आहे. विषय असला तर ज्ञान असणार, विषय नसला तर ज्ञानाचा अभाव, ज्ञान असणार नाही. जितके ज्ञान म्हणून आहे तितके विषयावर अवलंबून आहे. विषय असेल तर ज्ञान असणार आणि विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होणार आहे ना. विषय जर तुम्ही तिथे संपवला तर त्याचं ज्ञान आपोआप काय होणार? निवृत्त. विषय असला तर ज्ञान, विषय नसलं तर ज्ञान नाही. या विषयाला तुम्ही हटवलं तर या विषयाचं ज्ञान संपून जाणार. हे एक झालं. काय झालं?
सर्प हा विषय आहे आणि सर्पज्ञान हे ज्ञान आहे. त्याच्यामुळे विषय संपवला म्हणजे सर्पज्ञान संपला की त्याच वेळेला काय होणार आहे, सर्पाचं ज्ञान संपून जाईल. ही एक प्रकारे समजावून सांगितलं. काय रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर रज्जू उपैत चैतन्याचं ज्ञान होतं. रज्जू उपैत चैतन्याचं ज्ञान झाल्यानंतर अविद्या संपून जाते. अविद्या संपून झाल्यामुळे त्याच्यावर उभा राहिलेला, अविद्येवर उभा राहिलेला कल्पित सर्प संपून जातो. कल्पित सर्प संपून झालेलं तो विषय ज्या ज्ञानाचा आहे, सर्पज्ञानाचा, ते सर्पज्ञानही काय करून जातं, संपून जाते. ही एक बाजूने काय केलेलं आहे, एका बाजूने हे सिद्धी केलेली आहे. कशाची? रज्जूचं ज्ञान झालं की सर्पही नष्ट होतो आणि सर्पज्ञानही दोन्ही नष्ट होतो. सर्प कुठे असतो? रज्जूच्या स्थानी. सर्पज्ञान कुठे असतो? अंतःकरणामध्ये असतो. अंतःकरणामध्ये प्रत्येक विषय बाहेर असतो आणि त्याचं ज्ञान कुठे आहे? अंतःकरणामध्ये. तो विषय असला बाहेरचा तर आतमध्ये ज्ञान होतं. तो विषय नसला तर आतमध्ये ज्ञान नाही. रज्जूचा तुम्हाला अनुभव आलेला आहे, रज्जू तुम्हाला दिसलाय प्रकाशामध्ये, त्याच्यामुळे त्याच्यावरचं चैतन्य, रज्जू उपैत चैतन्य, हे तुम्हाला ज्ञात झालं. हे ज्ञात झाल्याबरोबर अविद्या गेली. अविद्या गेल्याबरोबर सर्पही गेलाय. सर्प हा विषय आहे म्हणून विषय गेल्याबरोबर सर्प ज्ञान सुद्धा गेलं. एक काय गेलंय, एक पक्षाने विवरण केलं, एक बाजू सांगितली. कशा करणं, सर्प आणि सर्पज्ञान कसा नष्ट होतो हे तुम्हाला सांगितलं. झालं ना? दुसऱ्या तऱ्हेने सांगतायत, निवृत्ती दोन प्रकारची आहे. झालं ना? सांगता येईल का? आत्यंतिक निवृत्ती आणि कशी लयरूप निवृत्ती. बरोबर आहे. निवृत्ती दोन प्रकारची आहे, आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती. बरोबर आहे. निवृत्ती दोन प्रकारची आहे. कारणासह कार्याची जी निवृत्ती ती अत्यंत निवृत्ती. अत्यंत निवृत्ती म्हणजे का उदाहरण पण सांगितलं होतं. बरोबर आहे. आईचा अपमान केल्याबरोबर काय केलं, त्या हाताला धरते आणि तरा 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 निघून जाते. बरोबर आहे. दुसऱ्या वेळेला काय करते, मुलाचा तुम्ही शोध घेता, आई आपल्या पदराखाली लपवते है ना. त्याच्यामुळे तो काय झाला, लीन झाला, दिसून आला नाही. पण आईची काही निवृत्ती झाली. बरोबर आहे. तो निवृत्त झाला. पण आईचं कार्य जो मुलगा तो काय झाला, निवृत्त झाला. निवृत्त झाला म्हणजे लपून बसला. बरोबर आहे. पण आईची निवृत्ती त्याच्यामुळे झाली असं म्हणता येईल. बरोबर आहे. लयाची गोष्ट तुम्हाला सांगितली की कसं आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कशी, मुलाला हाताला धरून तरा तरा आई गेटच्या बाहेर निघून जाणं, याला काय म्हणतात, कारण सहित कार्याची निवृत्ती. आईसह मुलाची निवृत्ती, यालाच आपण काय म्हणतोय, कारण सहित कार्याची निवृत्ती. बरोबर आहे. आता बघा दुसरी निवृत्ती कुठली सांगितली गेली, लयाची, लयरूप निवृत्ती. लयरूप निवृत्तीचा काय सांगितलं, आईच्या पदराखाली मूल लपून बसलं आणि आई गेले. पण ते मूल दिसन असेल, मूल दिसन असेल. बरोबर आहे ना. याला काय म्हणतात, लयरूप निवृत्ती म्हणतात. बरोबर आहे. झालं. कारणाच्या ठिकाणी कार्याची जी निवृत्ती होती तिला लयरूप निवृत्ती म्हणतात. जगातल्या या सगळ्या वस्तू आहेत. बरोबर आहे ना. याचं उपादान कारण कोण, जगातल्या सगळ्या वस्तू, जगातल्या सगळ्या वस्तू. बरोबर आहे. हे
सगळ्या कल्पित वस्तू या कोणापासून उत्पन्न झालेल्या आहेत? अविद्या, हिला काय म्हणतात? माया. मोठं नाव आहे. काय म्हणतात? माया. आणि ही माया कोणावर उभी असते? ब्रह्मचैतन्यावर. बरोबर आहे ना? मग ह्याच्यामधला कल्पित वस्तूचं उपादान कारण कोण आहे? माया. बरोबर आहे. आणि अधिष्ठान कोण आहे? तर ब्रह्म. हे सांगितलेले आहे कित्येक वेळा झाले. संबंध जगातल्या जितक्या काही वस्तू, या प्रपंचामध्ये जितक्या काही वस्तू आहेत, या मायारूप अविद्येवर निर्माण झालेल्या आहेत. आणि त्या सगळ्यांचं कारण कोण आहे? मायारूप कोण आहे? अविद्या. मय्या दक्षिण प्रकृती सुयती चराचरण, भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं. माझ्या अध्यक्षतेखाली काय प्रकृती सर्वांना जन्म देते, सगळ्या जगातल्या प्रपंचाला जन्म देते. तेव्हा सगळ्या जगातल्या भ्रमित वस्तूची आई कोण आहे? माया. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्याचं अधिष्ठान मधलं अध्यक्ष कोण आहे? ब्रह्मचैतन्य. हे लक्षात आलं का? हे लक्षात आलं. पुढे जाऊ. याच्या यावेत काल्पनिक वस्तूचे कारण अधिष्ठान ब्रह्म चैतन्य अज्ञान है ना. अज्ञानासहित कार्याची निवृत्ती त्याच्या अधिष्ठान ज्ञानानेच होते. बरोबर आहे ना. आता आपल्या सगळ्यांचं जो आयास आहे, प्रयत्न आहे, एवढा जो त्रास आपण घेऊन राहिलोय, रविवार आपला सुट्टीचा दिवस असताना देखील, इतर कामं पडलेली असताना देखील आपण जे या ठिकाणी येतो 3:30 वाजता वेळेवर बरोबर, याचं कारण काय? कशासाठी येतो? हे संपूर्ण प्रपंचाचं कारण काय? तर माया. हे लक्षात आलेलं आहे ना. आणि ही माया आपल्या समोर असते. बरोबर आहे ना. पण ती कशाने निवृत्त होईल हे आपल्याला माहिती नसतं. पण वेदांतामध्ये निर्णय काय? कुठल्याही कल्पित वस्तूचं निवृत्ती हे अधिष्ठान ज्ञानाने होते. बरोबर आहे. मग आपल्या समोर काय आलेलं आहे? सगळं जगत प्रपंचाचं जे क्लेश, त्रास, सगळं जे भय, चिंता, आपल्या मनावर जे याचं दडपण आहे, त्याच्यापासून मुक्त व्हायचं असतं तर आपल्याला काय शोधलं पाहिजे? कशाचं अनुसंधान? ब्रह्माचं ना. ह्या सगळ्या जगाचं जे अधिष्ठान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. देवाचे चरण उंच आहे, तिथे मी अधिष्ठान रूपाने त्याला मानायला लावतो. तर सगळ्या जगातल्या यज्ञ यावत प्रपंचाचं उपादान कारण माया आहे. मायेपासूनच ते उत्पन्न झालं. पण ही माया जर दूर करायची असेल तर तुम्हाला मायेचं जे अधिष्ठान आहे, सगळ्या प्रपंचाचं जे अधिष्ठान आहे, त्या ब्रह्माला जाणलंच पाहिजे. सगळा आयास करून, सगळा त्रास बघून, सगळी संकट झेलून या ब्रह्माला जाणलं पाहिजे. तुला तो एक देव करून घ्यावा. तुकाराम महाराजांना येणे वेणा जीवा सुख नोई हे सांगतात ना. तर ते जे जगाचं जे संपूर्ण अधिष्ठान आहे, जगाचे जे विवृत्त उपादान कारण आणि निमित्त कारण आहे, त्या परमात्म्याला म्हणजे ब्रह्माला, म्हणजे गॉडला, म्हणजे आणखी कोण, अल्लाला, जे काय तुम्ही नाव द्या त्याला तुमची इच्छा आहे ते नाव द्या. पण त्या कारणाला आपण काय करून घेतलं पाहिजे? समजून घेतलं पाहिजे. आटापिटा कशाला असलं पाहिजे?
जगताच्या कारणाला समजून घेण्याची अडचण नाही, गरज नाही, पण जगताच्या अधिष्ठानाला समजून घेतलं. कशाला? अधिष्ठानाला समजून घेतलं याचाच अर्थ काय? तुम्ही सूर्याला जगामध्ये आणलं, सूर्याला तुम्ही जगाला मध्ये आणलं याचाच अर्थ काय? अंधाराला पळवून लावलं. बरोबर आहे. आणि अंधाराला पळवून लावल्यानंतर अंधारामध्ये जी भूतं खेतं सगळी जे काय वर राहतं अंधाराचं साम्राज्य ते सगळं संपून जातं. पण तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल. त्याच्यासाठी काय करावं लागेल? सूर्याला ओढून आणावं लागेल. बरोबर आहे. तो आपल्या दृष्टीने सगळ्याचा सूर्य कोण आहे? ब्रह्म. त्या ब्रह्माला तुम्ही एकदा जाणलं, सगळ्या जगाच्या अधिष्ठानाला जाणलं की सगळे जगातले पदार्थ तुमच्यासाठी काय होतात? नाश होतात. नाश होणं म्हणजे काय हे तुम्ही लक्षात घेऊन घ्या. नाश होणं म्हणजे इथे सांगतात हे लय होणे. आत्यंतिक निवृत्ती म्हटलं अविद्येसह ते पदार्थ पळून जातात. सगळे काय करतात? अविद्येसह ते सगळे पदार्थ पळून जातात आणि एकच तुम्ही ब्रह्मरूपाने शिल्लक राहतात. जगात तुम्हाला भिववणारं कोणी नसतं, जगात तुम्हाला घाबरवणारं कोणी राहत नाही, ताण देणारं क्लेश देणारं कोणी राहत नाही. तुम्ही फक्त काय करतायत? अधिष्ठान रूपाने राहतात, ब्रह्मरूपाने. ब्रह्मविद ब्रह्मैव भवतो. ब्रह्म जाणारा म्हणून साक्षात ब्रह्म होतो. हे सगळं वेदांत आपल्याला सांगतो. त्याप्रमाणे इथे काय सांगितलंय? याच्या यावत कल्पित वस्तूचे कारण अधिष्ठान ब्रह्म चैतन्य आश्रित अज्ञान आहेत आणि त्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती त्याच्या अधिष्ठान ज्ञानानेच होते. हे लक्षात आलं का? हे अधोरेखा करून टाका. तुम्हाला कोणाचं भय आहे? ह्या मायेमधल्या आलेल्या कल्पनेमधूनच तुम्ही किती भ्रम करत असाल पहा. है ना? मी देह आहे, मी देह आहे म्हटलं, मग देहाचं मरण आहे. मग मला मरण येणार, मग मरण येणार आहे तर मी नष्ट होणार आहे. मग त्याची भीती आली, शोक आला, हे सगळं आलं. बरोबर. परत शास्त्रकार सांगतात, काय सांगतात? की मरण हे एकच नाही आहे. ज्यातसे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यू. जो जन्माला आहे त्याचा मृत्यू होणार आहे, मृत्यू होणार आहे त्याचा पुन्हा जन्म होणार आहे. बरोबर आहे. तर मग नुसतं मरण नाही तर मरणाचं सारखं रहाट गाडगे तुमच्या पाठीमागायला. बरोबर आहे ना? म्हणजे भवसागर, यालाच भवसागर म्हटलेलं आहे. हा भवसागर तुमच्या पाठीमागे लागतो. याचं कारण आहे तुम्ही मायाला मान दिलेला आहे. मायेला मान दिल्यानंतर मायेची सगळी लेकरं ही बोतं त्याच्या बरोबरच येणार आहे ना. नारायणाला तुम्ही मान दिला तर त्याच्याबरोबर तुमची पतिव्रता नारायणी येणार आहे ना. सगळ्यांना अनुभव आहे ना तुम्हाला. बरोबर. आणि नारायणाला जर तुम्ही घरात बसवलं नाही तर ती नारायणी सुद्धा जाऊन जाणार आहे, कारण ती पतिव्रता आहे, निघून जाणार आहे ती. तसंच तऱ्हेने या ठिकाणी ही सगळी भूतावळ जी आपण निर्माण केलेली आहे की अतीत जे झालेले आहेत प्रसंग ते विसरले पाहिजे की नाही त्याची आपण चिंता करत बसतो. जे कधी येणार आहेत, येतील का नाही येतील माहित नाही, त्याची आपण काय करत बसतो? चिंता करत बसतो. इतक्या तऱ्हेने अनेक चिंता याचा ताण आपल्या इतकुल्या हृदयावर, ताई सांगतील डॉक्टरीन ताई, इतकुल्या हृदयावर काय करतो? तेवढ्या संपूर्ण जगाचे ताणतणाव आणून बसतो. ते हृदय विचार काय करणार आहे? मग आपल्याला हृदरोग, बीपी असल्या सगळ्याचे रोग होऊन जातात. ह्याच्यामधून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर मायेला जाणून उपयोग नाही, ह्या जगत प्रपंचाला जाणून उपयोग नाही. ह्या जगत प्रपंचामध्ये तुम्ही बीएससी आहेत का, एमएससी झालेले आहेत का, पीएचडी झालेले आहेत का, तुम्हाला ते कुठलं पुरस्कार, नोबेल पुरस्कार मिळालेला आहे का, याला काही महत्व नसतं.
बरोबर आहे. मग कशाला महत्व असतं? तुम्ही या मायेचं जे अधिष्ठान आहे, संपूर्ण या जगाचं जे अधिष्ठान आहे ब्रह्मचैतन्य, त्या ब्रह्मचैतन्य जाणून तेच मी आहे असं जोपर्यंत तुम्ही स्वतःचा अनुभव करत नाही तोपर्यंत ही माया तुम्हाला सोडत नाही. आणि मायेचे सगळे भूतावळच मी म्हणतोय, ही तुम्हाला सोडत नाही. एकदा तुम्ही ब्रह्मचैतन्याला आपलंसं केलं, ब्रह्मचैतन्य हा खुटा आहे, खुटाला तुम्ही धरलं की चक्की तुम्हाला काही करू शकत नाही. बरोबर आहे. आणि खुट्याला न धरण्याचे काय होते, त्याचं पीठ होतं. तशाच तऱ्हेने ब्रह्मचैतन्याला एकदा तुम्ही जाणल्यानंतर माया तुमची काही वाकडं करू शकत नाही. तुम्ही सरळ असं म्हणू शकता की मला वार्धक्य नाही, मला मरण नाही, मी मरणासन्न नाही, मला मरण होणार नाही, मला भवसागर नाही आहे, मला मृत्यू नाही आहे ना. मरण माझे मरून गेले, मी झालो अमर, हे या अवस्थेमधून म्हणतात तुकाराम महाराज. इतर वेळेला ते रडत भिडत असायचे. बरोबर आहे ना. किंवा मूळ अधिष्ठानाला जाणून घेणंच महत्वाचं आहे. या अधिष्ठान ज्ञानानेच होते. आणि कारणाच्या निवृत्ती वाचून फक्त कारणामध्ये कार्याची लयरूप निवृत्ती तर अधिष्ठान ज्ञाना वाचूनही होते. कारणामध्ये लपायचं असेल कोणाला, कार्याला, तर त्याला अधिष्ठान ज्ञानाची जरूर. बरोबर आहे ना. आता दोन तयाराची निवृत्ती आलेली आहे. बरोबर आहे ना. एक आत्यंतिक निवृत्ती है ना, आणि लय निवृत्ती. बरोबर आहे. हे बघा, तुम्ही रात्री झोपता का नाही झोपता? झोपता. मग सगळ्या जगाचा लय होतो की नाही? कुठे होतो? अविद्य, आपल्यामध्ये नाही, अविद्येमध्ये. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. तर ती अविद्या कारण रूपाने राहतात. मग दुसऱ्या दिवशी काय होतं? तुम्ही जागे होता म्हटलं अविद्येचं स्फुरण होतं, आणि अविद्येच्या स्फुरणाबरोबर सारे काय होऊन जातं, उत्पन्नही होतं. बरोबर आहे ना. या ठिकाणी अधिष्ठानाची गरज नसते. कशामध्ये? लयरूप निवृत्तीमध्ये अधिष्ठान ज्ञानाची गरज नसते. कारण कारणाची निवृत्ती होण्याची गरजही नाही. कोणाची निवृत्ती होते? कार्याची निवृत्ती होते. कशामध्ये? कारणामध्ये. कार्य कुठे जाऊन बसतं? कारणामध्ये जाऊन लपून बसतं. त्या कारणाचा नाश होण्याची काही गरज नाही. आणि त्या सगळ्या याचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाला जाणण्याची देखील कधी झोपेमध्ये आणि प्रलयामध्ये. बरोबर आहे ना. मी सांगितलं की ज्या वेळेला बाईचा अपमान होतो त्या मुलाला घेऊन बाई तारा 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 बाहेर निघून जाते. बरोबर आहे ना. तशा तऱ्हेने हा जगत प्रपंचही निवृत्त झाला पाहिजे. आणि ते ज्याच्यावर उभं राहिलेलं आहे ती अविद्या म्हणजे मायाही निवृत्त झालं पाहिजे. याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. मग त्याच्यासाठी कशाची गरज आहे? अधिष्ठान ज्ञानाची गरज. अधिष्ठान ज्ञानाची गरज. अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर मग त्याच्यावर असलेली अविद्या माया ही समाप्त होते. अविद्या माया समाप्त झाल्यानंतर त्याच्यावर उभं राहिलेलं कार्यही काय म्हणतात समाप्त होत. बरोबर आहे. याला काय म्हटलं नाही? आत्यंतिक निवृत्ती. आणि लय रूप निवृत्ती म्हणजे काय? कार्याला कारणमध्ये जाऊन लपून बसला है ना. मग ते कारण राहतं, तुम्हाला कार्य दिसत नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कारणामध्ये होतं आणि पुन्हा कार्य उभं राहून जातं. कार्याचा नाश होत नाही. रात्री झोपतात त्यावेळेला तुम्ही परमात्म्याला भेटायला गेलेला है ना. पण बीज रूपाने सगळी अविद्या त्या ठिकाणी असतेच असते. ती जर तिथे राहिली नाही तर मग दुसऱ्या दिवशी दुसरे लोक मग झोपेतच मेले.
हे लक्षात येतं का? झोपेतच मेले असं म्हणतात. म्हणजे झोप याचा अर्थ काय डॉक्टर एकदाई? झोप याचा अर्थ काय? पुन्हा जागृती होणं. आणि प्रलय याचा अर्थ काय? पुन्हा जागृती न होणं. पण प्रलयामध्ये सुद्धा दुसरी सृष्टी निर्माण होतच असते पुन्हा, है ना. त्या ठिकाणी कारण रूपाने अज्ञान अविद्या असतेच असते. आत्यंतिक निवृत्ती कधी होते? या सगळ्याचा अधिष्ठान म्हणजे परमात्मा आहे, ब्रह्मा आहे. त्याचं ज्ञान झाल्यानंतर मग अधिष्ठानाचा काय राहत नाही. आई आपल्या अविद्येचा मायेचा काही संबंध राहत नाही. त्याचा संबंध नाही राहिल्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे ही सगळी गोतावळ संपन्न जाते. बरोबर आहे. लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती ही तुम्हाला सांगितलं. आत्यंतिक निवृत्तीमध्ये अधिष्ठानाचं ज्ञान होणं आवश्यक आहे. ते ज्ञान झाल्याबरोबर अविद्या संपते. अविद्याची पिलावळ कार्य हेही संपून जातं. पण लयरूप निवृत्तीमध्ये हे जे कार्य आहे हे कारणामध्ये जाऊन लपून बसतं. बस एवढं. तिथे अधिष्ठान ज्ञानाची काही जरुरी नसते आणि कारणाची निवृत्तीची अपेक्षा नसते. कार्य निवृत्ती होते, कार्य जाऊन लपून बसतं. कोणामध्ये? त्याच्या कारणामध्ये लपून, मायामध्ये जाऊन लपून बसतं आणि अधिष्ठान ज्ञानाची गरज असत नाही. याला काय म्हटलेलं आहे? लय रूप निवृत्ती म्हटलेली आहे. फक्त कारणामध्ये कार्याची लयरूप निवृत्ती तर अधिष्ठान ज्ञाना वाचून होते. लयरूप निवृत्तीसाठी अधिष्ठान ज्ञानाची गरज असत नाही. पण आत्यंतिक निवृत्तीसाठी अधिष्ठान ज्ञानाची गरज असते. झालं? ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थाचा लय अज्ञानामध्ये म्हणजे मायेमध्ये, कसं अधिष्ठान ब्रह्म ज्ञाना वाचून होतो. कधी? झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व वस्तूंचा लय कारणामध्ये म्हणजे अविद्येमध्ये होतो. आणि त्या अविद्येला नष्ट करण्यासाठी ब्रह्मज्ञानाची गरज नसते. याला काय म्हणतात? लय रूप निवृत्ती. जो पावे तो, आता बघा, जो पावे तो भोग देणारे कर्म सन्मुख असते. तो पावे तो झोप येणार नाही. रात्री 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत मला कधी कधी झोपत येते. म्हातारपणामध्ये असं होतं काय सगळं. तर मग ह्याचं कारण काय? कर्म उपस्थित असलं तर झोप येतच नाही आणि कर्म समाप्त झालं तर झोप येणार. झोप येणार किंवा जगताचा प्रलयही होणार नाही जोपर्यंत कर्म आहे तुमच्या समोर. संपूर्ण लोकांची कर्म आहे तोपर्यंत जगताचा प्रलय होतो. घाबरण्याचं काय कारण नाही. जोपर्यंत सगळ्या जगतामधल्या लोकांची कर्म आहेत, असणार आहेत, तोपर्यंत या जगाचं काय होईल, लय होईल असं नाही. ज्यावेळेला या ईश्वराने ठरवलं या सगळ्या लोकांची काय झाली, कारण संपलेली आहे, तेव्हा बीज रूपाने त्याच्यामध्ये लय करून टाकेल. बस प्रलय होईल. बरोबर आहे. पण परत नवी सृष्टी होईल. त्यांची कर्म गुण बीज रूपाने लपलेलं आहे ना, बीज रूपाने ते फुगून काय होईल, पुन्हा कर्म बाहेर पडून, पूर्ण कर्म बाहेर पडून सगळा प्रपंच पुन्हा बाहेर होऊन जाईल. ज्या वेळेला प्रलय असेल त्यावेळेला. झालं? त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जू ज्ञानाने होतो. बरोबर आहे ना? झालं का? सर्पाची निवृत्ती कुठल्या ज्ञानाने होते? रज्जू. हा रज्जू आहे, ही दोरी आहे, असं प्रकाश टाकल्यानंतर आपल्याला ज्ञान झालं रे झालं की तत्काळ आपलं काय होतं,
सर्पाची निवृत्ती होते. आता त्या ठिकाणी सर्प आहे का? त्या दोरीमध्ये सर्प आहे? सर्पाचा नाश झाला ना, बरोबर आहे ना? मग सर्प ज्ञानाचा विषय जो सर्प, त्याचा अभाव झाल्यामुळे सर्प ज्ञानाचा लय होतो. बरोबर आहे? सगळं समजावून सांगितलं. किती वेळा पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं. हा सर्प आहे हे ज्ञान झाल्यानंतर त्याच्यावरच्या अधिष्ठान चैतन्याचा ज्ञान होतो. हे ज्ञान झाल्यावर त्याची अविद्या निवृत्ती होती. ती निवृत्ती झाल्यानंतर सर्पही काय होतं? निवृत्त होतो. सर्प हा विषय आहे, त्याच्यामुळे अंतःकरणामध्ये होणारे हा सर्प आहे हे ज्ञान, ह्या ज्ञानाची देखील निवृत्ती होते, हे याने सांगितले. याप्रमाणे सर्पाच्या नाशामुळे सर्प ज्ञानाचा नाश म्हणा किंवा सर्पाच्या अभावामुळे सर्प ज्ञानाचा अज्ञानात लय झाला. सर्पज्ञान सुद्धा काय झालं? त्याच्या अज्ञानामध्ये लय झाले म्हणता एकंदरीत सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण. बरोबर आहे? जोडा, अधोरेखा करा. सर्पज्ञानाच्या नाशात कारण कोण आहे? किंवा लयास कारण कोण आहे? सर्पाचा नाश. सर्पाचा नाश हा, सर्पाचा नाश म्हणा किंवा लय म्हणा, लय रूप सर्पाचा नाश. बरोबर आहे? हा सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण. बरोबर आहे? आता 19व्या कल्पाला सुरुवात करतोय. हे अधोरेखा केला. सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे. आता इथे सांगतोय सर्पाचा नाश, शंका करताय. सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे. बरोबर आहे? असे म्हटले म्हणजे सर्पनाश हा ज्ञान नाशाहून एक क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे ना. आणि जर सर्पनाश किंवा लय एक क्षण पूर्वी मानला तर तुमची अनिर्वचनीय ख्याती काय सांगते? ज्ञेय विषय व ज्ञान, ज्ञेय म्हणजे विषय, ज्ञेय आणि ज्ञान यांची युगपत म्हणजे एका क्षणी उत्पत्ती आणि एका क्षणी निवृत्ती होते. कोणाची? अनिर्वचनीय ख्याती काय सांगते? की ज्ञेय वस्तू आणि ज्ञान, ज्ञेय म्हणजे विषय आणि त्याचं ज्ञान यांची एकाच वेळेला काय होते? उत्पत्ती होते आणि एकाच वेळेला काय होते? नाश होते. हे तुमचं खरं नाही का? कारण सर्पज्ञानाचा नाश व्हायचा असेल तर पहिला सर्पाचा नाश झाला पाहिजे. कल्पित सर्पाचा नाश झाला तो एक क्षण पूर्वी तरी असेल की नाही? एक साथ नसेल. सर्पाचा नाश झाला बरोबर त्याच क्षणी सर्पज्ञानाचा नाश होईल असं नाही. तर सर्प पहिल्यांदा असणार आहे आणि तो नाश, त्याचा नाश पहिल्यांदा होईल. त्याचा नाश झाल्यानंतर दुसऱ्या क्षणामध्ये काय होईल? सर्पज्ञानाचा नाश होईल. एका वेळेला सर्प आणि सर्पज्ञानाचा नाश होतो हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. बरोबर? अनिर्वचनीय ख्याती काय सांगते? एकाच वेळेला विषय आणि ज्ञान या कल्पित विषय आणि कल्पित ज्ञान या दोनांचा युगपत म्हणजे एका क्षणी उत्पन्न होतं, एका क्षणी काय होतंय? नाश होतो. हे जे सांगितले त्यामध्ये विरोध होतो. ही एक बादल. पहिला दोष कुठला? पहिला दोष काय? अनिर्वचनीय ख्याती तुमची बनत नाही. कारण तुम्ही अनिर्वचनीय ख्यातीमध्ये काय सांगितलेलं आहे? कुठल्याही कल्पित पदार्थ आणि त्याचं ज्ञान एकाच वेळेला उत्पन्न होतं आणि एकाच वेळेला नाश पावतोय. हे जे तुम्ही सांगितलेलं आहे ते या ठिकाणी सर्पाचा नाश
आणि सर्प ज्ञानाचा नाश या ठिकाणी हे बनत नाही. पहिल्यांदा सर्पाचा नाश झाला पाहिजे आणि नंतर अंतःकरणामध्ये असणारा सर्प ज्ञानाचा नाश होईल. एका वेळेला नाही, कमीत कमी एक क्षण तर पूर्वी होणार आहे. एक साथ सर्पाचा कल्पित सर्प आणि कल्पित सर्प ज्ञान यांचा नाश एक क्षणामध्ये होणार नाही. पण अनिर्वचनीय ख्याती काय सांगते? कल्पित पदार्थ म्हणजे कल्पित पदार्थ रूप विषय आणि त्याचं ज्ञान या दोघांची निर्मिती एकाच क्षणामध्ये होते आणि त्यांचा जर नाश व्हायचा असेल तर तेही काय होतील? एका क्षणामध्ये होतं. उत्पत्ती आणि नाश कोणाचा? कल्पित विषय आणि कल्पित विषयाचं ज्ञान या दोघांची उत्पत्ती आणि नाश हे कसे होतात? एका क्षणामध्ये. उत्पत्ती एका क्षणामध्ये आणि नाशही का होतो? एका क्षणामध्येच होतो. एक साथ विषयही जातो आणि विषयाचं ज्ञानही जातं. बरोबर. एका क्षणामध्ये उत्पन्न होतो आणि त्याचं ज्ञानही होतं आणि एका क्षणामध्ये तो नाश पावतो आणि नाश झाल्याचं ज्ञानही एका क्षणामध्ये होतं. हेही जमत नाही. दुसरा दोष काय? पहिला दोष समजलं ना, की अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी ज्ञेय आणि ज्ञान यांची एक साथ म्हणजे एका क्षणी उत्पत्ती एका क्षणी नाश होतो असे तुम्ही सांगितलंय, त्याला विरोध होतो. हा पहिला दोष. दुसरा दोष सांगतात अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. हा नियम अनिश्चित ठरतो. नियम काय? वेदांताचा सिद्धांत काय? कल्पित ब्राह्मिक पदार्थांची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते. अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पित पदार्थांची निवृत्ती होते. हे तुमचं सांगणं. हा दुसरा दोष आहे. अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही हा तुमचा नियम आहे. तोही निश्चित ठरत नाही. कारण सर्पाचा नाश झाल्यावर सर्पज्ञानाचा नाश होतो. सर्पज्ञान हा पण कल्पित पदार्थ आहे. मग त्याच्या काय होत्या? अधिष्ठान आहे. हे कोण आहे? अंतःकरण आहे. हा साक्षी चेता आहे, हे ना. या साक्षी चेताचं ज्ञान झालं पाहिजे. त्याच्याशिवाय कल्पित सर्पज्ञानाचा नाश कसा काय होणार नाही. बरोबर. पण तुम्ही काय सांगतात? सर्पाचा नाश झाल्याबरोबर सर्पज्ञानाचा नाश होतो. सर्प बाहेर आहे आणि सर्पज्ञान कुठे आहे? आत आहे. सर्पाचं काय? अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्य आहे आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान काय? अंतःकरण उपहित चैतन्य आहे. एक बरोबर आहे की रज्जूचं ज्ञान झाल्यावर रज्जू उपहित चैतन्याचा ज्ञान झालं, अविद्या संपली आणि अविद्या संपल्यावर सर्प संपला. हे मान्य आहे तुमचं. म्हणून पण सर्पाचा नाश झाला म्हणून अंतःकरणात असणाऱ्या सर्पज्ञानाचा नाश का म्हणून व्हावा? सर्पज्ञानाचा नाश, सर्पज्ञान हे कल्पित आहे, अनिर्वचनीय. त्याचा नाश अधिष्ठान ज्ञाना वाचून होणार नाही. आणि हे अधिष्ठान, त्याचं अधिष्ठान कोण आहे? अधिष्ठान साक्षी चेता आहे. त्याच्या ज्ञाना वाचून हे सर्पज्ञान निवृत्त होणार नाही ही आमची शंका आहे. बरोबर आहे. दोन दोष दाखवलो. अनिर्वचनीय ख्यातीच्या वेळेला ज्ञेय आणि ज्ञान एक साथ एका क्षणी क्या ज्ञेय आणि ज्ञान यांची उत्पत्ती एका क्षणी होते. ज्ञेय आणि ज्ञान याचा नाश एका क्षणी होता. हे तुम्ही सांगतायत त्याप्रमाणे होणार नाही. दुसरी गोष्ट सांगितली, अधिष्ठान ज्ञानावाचून कल्पनाची निवृत्ती होत नसते. त्याच्यामुळे रज्जू ज्ञानाचं जर नाश व्हायचा असेल तर सर्पाचा नाश होण्याची गरज नाही, अधिष्ठान ज्ञानाची गरज आहे.